लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आता वाटप होण्यास सुरुवात होणार. लाडकी बहीण योजना 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट, 8वा हप्ता मिळणार. त्यासोबत आता पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, महिलांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सर्व आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी या ठिकाणी खूप मोठं गिफ्ट असणार आहे. तर बघा, आता आपल्या चॅनलवरती लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात आलेला आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबरचं टार्गेटचं पूर्ण होईल, त्या दिवशी पैठणी साडी फ्री मध्ये दिली जाणार आहे. तर बघा, याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे, ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. तुमच्या ऍड्रेसवर ही साडी पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट अशी येत आहे की सर्वच बहिणींना हप्ता मिळणार नाही. म्हणजे जो 8वा हप्ता आहे तो सर्वच महिलांना मिळणार नाहीये. हा 8वा हप्ता फक्त निवडक महिलांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्या निवडक महिला कोणत्या आहेत? तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना 8वा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे व ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना हा हप्ता मिळणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे आणि ज्या बहिणी सर्वच निकषामध्ये बसतात अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, हे पैसे तुम्हाला सलग 4 दिवस पैसे वाटप होणार आहेत. सलग 4 दिवस लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होणार आहे. जवळपास 2.47 कोटी महिला लाभार्थी ठरणार आहेत. एवढ्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्वाचा गोष्ट आहे की कोणते 4 दिवस असणार, कोणत्या तारखेला पैसे येणार, आपण त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर बघा, काही बहिणी या योजनेमधून आता अपात्र सुद्धा होणार आहेत. तर बघा, काही बहिणी योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत. काही बहिणींनी या योजनेमधून माघार घेतलेली आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या निकषामध्ये बसत नाही, आमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे किंवा 4 व्हीलर आहे, अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये निकष आहेत. स्वतःहून माघार घेतलेले आहे. जवळपास 4-5 हजार बहिणींनी स्वतःहून माघार घेतलेले आहे. काही महिलांनी पैसे सुद्धा परत केलेले आहेत त्यांनी प्रामाणिकपणे. ठीक आहे, तसेच आता या योजनेमधून काही महिला, काही बहिणी सुद्धा अपात्र झालेल्या आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आहे वगैरे. ठीक आहे, त्यामुळे बघा, आता ज्या महिला या योजनेमध्ये अजूनपर्यंत पात्र आहेत आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे अशा महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात मोठी गोष्ट, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट येत आहे फेब्रुवारीच्या हप्ता संदर्भात. आणि ही अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले, तर बघा, फेब्रुवारी महिन्याची तयारी आम्ही करत आहोत अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट अशी आहे की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता किती आहे, तर 8वा हप्ता आहे. तर बघा, हा दुसरा महिना आहे 2025 वर्षातील आणि 2025 वर्षातील हा दुसरा हप्ता असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हा 8वा हप्ता असणार आहे. ठीक आहे, तर या हप्त्याची आता तयारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला जो हा 8वा हप्ता मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना, हा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये किंवा लवकरच जमा होणार आहे अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. तर बघा, 4 दिवस हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये रक्कम पोहोचेल याची आम्ही खबरदारी घेणार आहोत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर बघा, तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. यासाठी 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता आहे आणि 8वा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे. जेवढ्या पण बहिणी पात्र आहेत तशा सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे बघा, हे जो 4 दिवसाचा कालावधी असणार आहे हा अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये आता बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी अजून एक अपडेट आहे. ती अशी आहे की फेब्रुवारी महिन्याचं नियोजन त्या पद्धतीनुसार आम्ही करत आहोत. बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे पैसे पाठवायचे आहेत परंतु यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागणार आहे. निधीची तरतूद वगैरे करावी लागणार आहे. आता त्याचं नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या पद्धतीनुसार आता महिलांच्या खात्यामध्ये
पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, 8व्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र बहिणींना मिळणार आहेत. सर्वात मोठी बातमी, सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत? तर बघा येणाऱ्या 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व महिलांना, म्हणजे बघा सर्वच महिला या ठिकाणी बघा जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, अशा सर्वच महिला 36 जिल्हे आहेत बघा, सर्व महिला म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. पैसे वाटपाचे आता आदेश देण्यात आलेले आहेत. नियोजन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता सविस्तरपणे तरतूद वगैरे निधीची करण्यात आलेली आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये आता 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये महिलांना हे पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा नियोजन करण्यात आलेलं आहे. नियोजन कशा प्रकारे असणार आहे? तर बघा दररोज 9 जिल्हे, बघा एका दिवशी 9 जिल्हे होणार आहेत, म्हणजे 9 जिल्हे अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे. तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. एका दिवशी बघा जवळपास 9 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. 9 गुणिले 4 या ठिकाणी बघा 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी 9 जिल्ह्यात वाटप होणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा 9 जिल्ह्यात, तिसऱ्या दिवशी सुद्धा 9 जिल्ह्यात आणि चौथ्या दिवशी सुद्धा 9 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. तर बघा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे आहेत. तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, हे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता बघा 9 जिल्ह्यामध्ये वाटप होणार. सुरुवात पहिल्यांदा या साईडच्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या साईडच्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, त्यानंतर या साईडच्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आणि चौथ्या दिवशी या साईडच्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे व सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पैसे पाठवण्याचं आता या ठिकाणी महायुती सरकारचं नियोजन आहे. त्यामुळे या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की एकही महिला या योजनेमधून आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी आता महायुती सरकार घेणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. बघा या ठिकाणी 9 गुणिले 4 प्रत्येक दिवशी 9 जिल्ह्यात वाटप होणार, म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये 4 दिवसामध्ये वाटप होणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा हा जो हप्ता असणार आहे, हा हप्ता काही महिलांना 1500 मिळणार आहे. बघा ज्या महिलांना जानेवारी पर्यंतचे सर्व पैसे जमा झालेले आहेत अशा बहिणींना हा हप्ता 1500 मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारीचे जमा होणार आहेत, कारण की त्यांना जानेवारी पर्यंतचे सर्व पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत. तसेच बघा हा हप्ता जो दुसरा हप्ता असणार आहे, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे, हा हप्ता काही बहिणींना 3000 मिळणार आहे, कारण की काही महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यांचे जानेवारीचे पैसे पेंडिंगला आहेत, काही टेक्निकल एररमुळे किंवा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे. त्यामुळे बघा त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही हप्ते एक साथ दिले जाणार, म्हणून काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा काही जबरदस्त सुद्धा अशा महिला आहेत ज्यांना डायरेक्टली 12,000 रुपये मिळणार आहेत. बघा 12,000 रुपये कसे मिळणार आता ते सुद्धा सांगतो. तर या त्याच बहिणी आहेत ज्यांना 1 पण रुपया अजूनपर्यंत या योजनेमधून मिळाला नाही. याचा अर्थ असा आहे की 1500 गुणिले जर तुम्ही 8चे 8 हप्ते केले तर जवळपास या महिलांना 12,000 रुपये एक साथ मिळणार आहेत. ह्या जबरदस्त कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिला आहेत, कारण की यांना 1ही रुपया मिळालेला नाही. यांनी अर्ज तर लवकर भरलेला होता, परंतु यांना पैसे आलेले नव्हते. तर अशा ज्या काही महिला असतील त्यांना डायरेक्टली 12,000 रुपये एक साथ मिळणार आहे. अशा महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. परंतु अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना फक्त आणि फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. बघा आता कोणत्या महिला आहेत ज्यांना फक्त 500 रुपये मिळतील? तर बघा ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, म्हणजे बघा जर तुम्हाला लाडकी बहीण योजना सोडून, बघा लाडकी बहीण योजना सोडून जर इतर योजनेमधून 1000 रुपये मिळत असतील, बघा उदाहरणार्थ इतर कोणतीही योजना असू द्या, शासकीय योजना, त्यामधून जर तुम्हाला 1000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला उरलेले 500 रुपये हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जातील, असे माहिती या ठिकाणी समोर येत आहे. तर अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी खूप धक्कादायक बातमी समोर येत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा लातूर जिल्ह्यामध्ये 25,000 अर्ज बाद झालेले आहेत. ठीक आहे, अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. त्यानंतर बघा काही ठिकाणी बोगस कागदपत्रे वगैरे भरून भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहेत, किंवा काही ठिकाणी असं झालेलं आहे की परराज्यातील महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ मिळवलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यांचे अर्ज सुद्धा आता बाद करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बघा ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये, तुम्हाला हे पैसे 100% मिळणार आहेत. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला जो 8वा हप्ता मिळणार आहे, हा 8वा हप्ता कधीपर्यंत तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये जमा होईल? तर बघा तुम्हाला जर सांगायचं झालं 8व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊन जातील.